नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर बी एस झरे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती. आपण आज टॅली सॉफ्टवेअरच्या द्वारे अकाउंटिंग कसे करायचे आणि त्याची पूर्वतयारी कशी करायची याबद्दल मी आपणास माहिती देणार आहे. विद्यार्थ्यांनो, कुठलंही सॉफ्टवेअर जेव्हा आपण डाउनलोड करतो त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम ते सॉफ्टवेअर सुरू करावं लागते, ओपन करावं लागते. त्यानंतर त्यावर डेटा भरावा लागतो, जे काही प्रिपरेशन करावं लागत असते. त्यासाठी आपल्याला लेजर बनवणे, व्हाउचर एंट्रीज करणे ह्या जनरली अकाउंटिंगच्या प्रक्रिया आहेत आणि त्या प्रक्रिया आपल्याला कराव्या लागतात. ही प्राथमिक स्वरूपाची माहिती आपण टॅलीला पुरवल्यानंतर टॅली त्याच्या प्रोग्रामच्या द्वारे प्रोसेसिंग करतो, ती माहिती साठवून ठेवतो आणि प्रिंटिंगसाठी उपलब्ध करून देतो. अशा प्रकारे आपल्याला सर्व जे रिपोर्ट्स आहेत हे रिपोर्ट्स आपल्याला मिळतात. सर्वप्रथम काय प्रोसिजर असते, तर आपल्याला टॅली सॉफ्टवेअर सुरू करायचं आहे. त्याच्यामध्ये लेजर्स तयार करायचे आहेत आणि व्हाउचर्सच्या एंट्रीज करावायच्या आहेत आणि त्यानंतर अंतर्गत प्रक्रिया होऊन सेव्ह करून प्रिंटिंग होऊन आपल्याला फायनल रिपोर्ट्स जे आहेत हे रिपोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, हे प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर तुम्ही स्वतंत्रपणे कंपनी तयार करू शकाल, टॅलीमध्ये ग्रुप तयार करू शकाल. त्याचप्रमाणे सिंगल लेजर, त्यांचं अल्टरेशन आणि डिलिटेशन सुद्धा करू शकाल. एकाच वेळेस अनेक लेजर्स म्हणजे मल्टिपल लेजर्स तयार करणे, त्याचं अल्टरेशन करणे आणि डिलिशन करणे या सर्व क्रिया तुम्ही टॅलीमध्ये करू शकाल याची मला खात्री आहे. मित्रांनो, ही पहिली स्क्रीन आहे टॅलीची. जेव्हा तुम्ही टॅली सॉफ्टवेअर डाउनलोड करता त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला ही स्क्रीन तुम्हाला अशी दिसते. कंपनी इन्फोची स्क्रीन असते. याच्यामध्ये सिलेक्ट कंपनी, क्रिएट कंपनी, बॅकअप, रिस्टोअर आणि क्विट असे पर्याय असतात. तुमची कंपनी ऑलरेडी जर तयार असेल तर तुम्ही सिलेक्ट कंपनी तयार करून इथे कामं करू शकता. क्रिएट कंपनीद्वारे तुम्हाला नवीन कंपनी तयार करते. बॅकअपला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कंपनीचं बॅकअप घेता येते आणि रिस्टोअर याद्वारे तुम्हाला तुमची जी सेव्ह केलेली कंपनी आहे ती परत या ठिकाणावर बोलावते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणावर तुमची कंपनी सेव्ह असेल ती इथे घेता येते. आणि शेवटचा पर्याय आहे क्विटचा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर समजा तुम्ही कुठल्याही कॉम्प्युटर्सवर बसलेले आहात आणि त्या ठिकाणी एखादी कंपनी इथे तुम्हाला लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनीजमध्ये इथे कंपनीचे नावाची लिस्ट असते, हे जर भरलेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला इथे अल्टर F3 बटन दाबायचं. इथे जसं F1 दिसते, F2 आणि F3, तर इथे F3वर तुम्हाला अल्टर F3चं बटन दाबायचं आहे आणि इथून तुम्हाला ती कंपनी जी आहे ती कंपनी इन्फोची जी स्क्रीन आहे ही स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी ओपन झालेली दिसते. आता बघा, जेव्हा तुम्ही क्रिएट कंपनीवर क्लिक केलं त्यावेळेस तुम्हाला कंपनी क्रिएशनचा डायलॉग बॉक्स इथे ओपन झालेला दिसतो. सर्वप्रथम तुमची डायरेक्टरी म्हटलं ज्या ठिकाणी तुमचा डेटा आहे तो तुम्हाला इथे दिसतो. तुम्हाला आता जी कंपनी च्या नावाने इथे सेव्ह करायची आहे किंवा कंपनी करायची आहे त्याचा हा पूर्ण फॉर्म जो आहे हा फॉर्म बनायचा असतो. या फॉर्मचे 2 भाग आहेत. पहिला जो पार्ट आहे हा पहिला आहे, म्हणजे हे इथून याच्यामध्ये सुद्धा 2 पार्ट्स आहेत. एक मेन आहे आणि बेस करन्सी इन्फॉर्मेशन, म्हणजे ज्यामध्ये ज्या चलनाच्या एंट्रीज ज्या आहेत त्या संबंधाची माहिती तुम्हाला इथे टाकता येते. आणि इथे कॅल्क्युलेटर.
कंट्रोल आणि एन, कंट्रोल आणि एन म्हणजे कीबोर्डवरचं कंट्रोलचं बटन दाबायचं आहे आणि एन बटन दाबून तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये इथे एंट्रीसुद्धा करू शकता. म्हणजे तुम्हाला इथे कॅल्क्युलेटर वापरण्याची गरज नाही. तर आता आपण बघूया की इथे आपल्याला प्रत्येक फील्डमध्ये या फॉर्ममध्ये काय काय असते. हा जो पहिला कॉलम आहे हा फील्डचं नाव आहे. फील्डचं नाव म्हटलं म्हणजे या ठिकाणी हे फील्ड, डायरेक्टरी नेम, मेलिंग नेम हे फील्डचे नाव आणि आपल्याला या ठिकाणी माहिती भरवायची आहे. इथे बघा आता डायरेक्टरीमध्ये आपल्याला इथे काहीही चेंज करण्याची गरज नाही. या ठिकाणी जो टॅली सॉफ्टवेअरला तुम्ही पाथ दिलेला राहतो तो पाथ तुम्हाला इथे ॲटोमॅटिक येतो. उदाहरणार्थ सी टॅली किंवा सी ड्राईव्ह आहे, टॅलीचं फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये ही टॅलीची माहिती भरलेली आहे आपल्याला. आता इथे आहे दुसरं नेम म्हणजे नाव. इथे आपल्याला आपल्या कंपनीचं नाव एंटर करावं लागते. उदाहरण जर घ्यायचं तर शिवाजी कंपनी लिमिटेड. मेलिंग नेममध्ये इथे तुम्हाला एंटर दिल्याच्या नंतर इथे काही बदल करण्याची गरज नाही, कारण की जे तुम्ही नाव दिलेलं असते तेच नाव तुम्हाला इथे मेलिंग नेममध्ये येते. उदाहरणार्थ ज्या कंपनीचं नाव आपण दिलं शिवाजी कंपनी लिमिटेड तीच इथे आलेली आहे. ॲड्रेसमध्ये इथे आपल्याला कंपनीचा ॲड्रेस द्यावा लागतो. बघा या ठिकाणी इथे नाव, इथे मेलिंग ॲड्रेस. तुम्ही जे नाव टाकाल ते इथे खाली येईल आणि ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर देऊन टाईप करायचा आहे. ओके. आता या ठिकाणी शिवाजीनगर अकोला असं टाईप केलेलं आहे. कंपनीचं नाव शिवाजी कंपनी आणि त्याचा ॲड्रेस आहे शिवाजीनगर अकोला. स्टॅट्युटरी कंप्लायन्स फॉर्म, हे बघा स्टॅट्युटरी कंप्लायन्स फॉर्म म्हणजे आपल्याला वैधानिक कोणत्या देशासाठी कुठे तुम्हाला हे वापरावायचं आहे. या ठिकाणी आपण इंडिया असल्यामुळे तिथे आपण इंडियाच देणार. उदाहरणार्थ इंडिया. आता जसं तुम्ही इथे इंडिया द्याल त्यावेळेसच तुम्हाला या ठिकाणी स्टेट कोणतं आहे ते स्टेट तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. ते सिलेक्टेड लिस्टमधनं तुम्हाला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं किंवा तुम्ही ज्याही कुठे राहत असाल त्या ठिकाणी तुमची कंपनी असेल ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. नंतर तुम्हाला पिनकोड द्यायचा आहे. पिन म्हटलं म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर. हा 6 आकड्याचा असतो. अकोल्याचा 444004 आहे आणि अमरावतीचा 444601 पासून पुढे आहे. नंतर तुम्हाला कंपनीचा टेलिफोन नंबर इथे टाकायचा आहे. हा इथे टाकला 072424 जो काय असेल तो नंबर इथे आपण टाकलेला आहे. ईमेल, इथे ईमेल आय डी टाकायचा आहे. आपली जी कंपनी आहे कंपनीचा ईमेल आय डी उदाहरणार्थ शिवाजी AK कंपनी @gmail.com. करन्सी सिम्बॉल इथे आपल्याला काही बदल करायची गरज पडत नाही, पण जसं तुम्ही इंडिया म्हणाल तसं तुम्हाला तिथे त्या ठिकाणी रुपीज बाय डिफॉल्ट येऊन जाईल. परंतु तुम्ही जर इतर साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणजे सार्क कंट्रीजमधले जर कुठे असाल तुम्ही तिथे ते सिलेक्ट करू शकता. मेंटेन. आता त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो इथे बघा स्टेटमध्ये आपण महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. पिनकोडमध्ये पिनकोड नंबर टाकला. इथे टेलिफोन नंबरमध्ये टेलिफोन नंबर टाकलेला आहे. ईमेलमध्ये ईमेल टाकलेला आहे. करन्सी सिम्बॉलमध्ये ऑलरेडी रुपीज आलेला आहे, बाय डिफॉल्टच आहे ते. आता इथे आहे मेंटेन. या मेंटेनमध्ये 2 प्रकार असतात, एक अकाउंट्स ओनली आणि एक अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी. ठीक आहे. तर अकाउंट्स ओनलीमध्ये फक्त तुमची खात्याविषयीची माहिती आहे आणि अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी म्हटलं म्हणजे तुम्हाला जर स्टॉक घ्यायचा असेल किंवा स्टॉक कंपनीचा मेंटेन करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अकाउंट्स
विथ इन्व्हेंटरी हा पर्याय घेऊ शकाल. फायनान्शियल इयर्स जे आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. आपलं फायनान्शियल इयर 1 एप्रिलपासून सुरू होते. इथे तुमचं जे काही इयर आहे ते इयर तुम्हाला टाकायचं आहे. बुक्स बिगिन फॉर्ममध्ये तुम्हाला इथे बदल करण्याची काहीही गरज नाही, कारण की जे फायनान्शियल इयर तुम्ही इथे फील्डमध्ये टाकता तीच तुम्हाला ॲज इट इज तुमचं त्या ठिकाणी डेट येते. आता इथे टॅली फॉल्ट पासवर्ड. टॅली फॉल्ट म्हटलं म्हणजे खजिना. हे टॅलीचा जो खजिना आहे किंवा टॅलीच्या कपाटाची जो पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. हा सिक्युरिटीसाठी या ठिकाणी यूज केला जातो. यूज सिक्युरिटी कंट्रोल, इथे तुम्हाला जर समजा काही सिक्युरिटी कंट्रोल यूज करायचे असतील तर कोणाला अथॉरिटी द्यायची, कोणाला एंट्री करायची, कोणाला पाहायचं, कोणाला ऑडिट करायचं, या संदर्भातले तुम्ही कंट्रोल्स या ठिकाणी देऊ शकता. आता हे बघा, या ठिकाणी ही आपण इथे जी माहिती आहे ही माहिती इथे पूर्ण भरली. इथे मेंटेन अकाउंट्स ओनली केलं. फायनान्शियल इयर जे ते इयर इथे आलं. बुक्स बिगिन फॉर्म ज्या दिवशी तुम्ही कंपनी सुरू केली त्याच दिवशी इथे आलेला आहे. टॅलीचा पासवर्ड इथे टाकायचा आहे. इथे बघा वॉर्निंग यांनी लिहून दिलेली आहे, फॉरगेटिंग युअर टॅली फॉल्ट पासवर्ड विल रेंडर युअर डेटा अनयुजेबल. जर समजा तुम्ही टॅलीचा पासवर्ड विसरले तर तुम्हाला हा पुन्हा रिकवर करता येत नाही. म्हणजे आपल्याला आता टॅलीचा पासवर्ड द्यायचा जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, सर्वात तो जो पासवर्ड आहे तुमच्या जसा तुम्हाला आठवेल त्या हिशोबाने तुम्हाला द्यायचा आहे. सिक्युरिटी कंट्रोलमध्ये आपण इथे नाही म्हटलं होतं. आता दुसरा जो पार्ट आहे बेस करन्सी इन्फॉर्मेशन, याबद्दल माहिती घेऊ होतं. इथे पहा, बेस करन्सी सिम्बॉल आहे, रुपीज आहे. फॉर्मल नेम, नाव आपलं इंडियन रुपीज आहे. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस बाय डिफॉल्ट 2 आहेत, म्हणजे पैसे. जसं 100 रुपये 30 पैसे, 102 रुपये 20 पैसे असे, किंवा 102 रुपये 23 पैसे. तर हे डेसिमल पॉईंट इथे देऊ शकता. इच सिम्बॉल सफिक्स टू अमाऊंट. अमाऊंटच्या पहिले तुम्हाला हा जो रुपीजचा सिम्बॉल आहे लावायचा आहे का, या ठिकाणी नाही. हे जे बाय डिफॉल्ट आहेत हे जसंच्या तसंच आपल्याला सर्व ठेवायचं आहे. सिम्बॉल फॉर डेसिमल पोर्शन, म्हणजे तुम्ही जो डेसिमलसाठी जे आपण 23 पैसे 102 रुपये 23 पैसे घेतले होते तर त्यासाठी आपल्याला तिथे काय म्हणायचं आहे त्याला, म्हणजे पैसे. शो अमाऊंट इन मिलियन, दशलक्षामध्ये तुम्हाला इथे माहिती दाखवायची आहे का, तर त्याला आपण नो म्हटलं. पुट अ स्पेस बिटवीन अमाऊंट अँड सिम्बॉल. अमाऊंटमध्ये आणि सिम्बॉलमध्ये तुम्हाला या ठिकाणी जागा सोडायची आहे का, तर आपण त्याला हो म्हटलं. डेसिमल प्लेसेस फॉर प्रिंटिंग अमाऊंट इन वर्ड्स. तुम्हाला प्रिंटिंग करण्यासाठी डेसिमल किती डेसिमलची दशांशची गरज आहे, तर इथे 2 म्हटलं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ही जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी भरू शकतो. हेच आपण आता याच्या अगोदर इथे चर्चा केलेली आहे. हे बघा, असं पूर्ण हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरून आलेला आहे. डायरेक्टरीचं नाव, कंपनीचं नाव, त्याच्यानंतर त्याचं मेलिंग ॲड्रेस, इंडिया, इथे इंडियाचं स्टेट महाराष्ट्र, पिनकोड नंबर, टेलिफोन नंबर, ईमेल आय डी टाकलेला आहे, रुपीज, अकाउंट्स ओनली केलं, फायनान्शियल इयर घेतलं, बुक्स बिगिन फॉर्म घेतलं, पासवर्ड नाही दिला इथे, बेस करन्सी सिम्बॉलमध्ये सर्व दिल्याच्यानंतर एंटर करत दिल्याच्यानंतर तो तुम्हाला विचारतो इथे ॲक्सेप्ट, येस ऑर नो. तुम्ही जर नो केलं परत कर्सर इथे जाईल आणि तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा फॉर्म परत भरावा लागेल. इथे तुम्हाला ॲक्सेप्ट करण्यासाठी तुम्ही एंटर द्या किंवा कीबोर्डवरची वाय की प्रेस करायची आहे तुम्हाला, किंवा इथे एसवर क्लिक करा. असं केल्यामुळं तुमची जी कंपनी आहे कंपनी सेव्ह होईल. आता आपण अकाउंटिंगमध्ये यूज होणारे
जे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स आहेत, जे गट आहेत, तर त्याविषयी थोडीशी चर्चा करून घेऊया. जनरली टॅलीने प्रमुख 4 ग्रुप केलेले आहेत. एका एक्सपेन्सेसचा, दुसरा आहे इन्कमचा, आणि तिसरा आहे लायबिलिटीचा, आणि चौथा आहे असेटचा. हे जे 2 आहेत, हे 2 बॅलन्स शीटशी रिलेटेड आहेत. वरचे 2 जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड आहे. आता इन्कम कॅटेगरीमध्ये काय काय येते? इन्कममध्ये डायरेक्ट इन्कम येते, परंतु इथे डायरेक्ट इन्कम ग्रुप आणि इन्कम डायरेक्ट ग्रुप असे 2 ग्रुप दिलेले आहेत. तुम्हाला जे सोयीस्कर पडेल त्या ग्रुपनुसार तुम्ही इथे यूज करू शकता. डायरेक्ट इन्कम केलं तरी चालेल किंवा इन्कम इनडायरेक्ट ग्रुपमध्ये एंट्री केली तरीही चालेल. त्याचप्रमाणे इनडायरेक्ट इन्कम ग्रुप असतो आणि इन्कम इनडायरेक्ट. बघा, या याच्यासाठी डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम, इन्कम इनडायरेक्ट तुम्हाला जसं लागेल त्या ठिकाणी तुम्ही करा. सेल्सचा जो ग्रुप आहे, कारण की सेल्समध्ये आपल्याला फायदा होत असतो, इन्कम येत असते, त्यामुळं हा सुद्धा इन्कम कॅटेगरीमध्ये घेतलेला आहे. दुसरा जो गट आहे तो आहे एक्सपेन्सेसचा. डायरेक्ट एक्सपेन्सेसचा ग्रुप किंवा एक्सपेन्सेस डायरेक्टचा ग्रुप. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके. आणि परचेस, हे असे तुम्हाला एक्सपेन्सेसच्या कॅटेगरीज तुम्हाला मिळतील. बॅलन्स शीटमध्ये जे जसं आपण बघतो, लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंटचा ग्रुप असतो, लोन्स आणि ॲडव्हान्सेस जे आपण घेतलेले आहेत ते. करंट लायबिलिटीजचा ग्रुप असतो, काही देयता असतील आपल्या, ब्रँच, डिव्हिजन आणि यांचा ग्रुप, आणि सस्पेन्स अकाउंट जर असेल तर तो ग्रुप तुमच्या लायबिलिटी कॅटेगरीमध्ये येतो. असेट बाजूला, संपत्ती बाजूला करंट असेटचा ग्रुप, फिक्स्ड असेटचा ग्रुप, मिसलेनियस एक्सपेन्सेस आणि इन्व्हेस्टमेंटचा ग्रुप तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतो. हे जे ग्रुप आहेत याचे सबग्रुप सुद्धा कंपनी टॅलीमध्ये आपल्याला आपल्या कंपनीसाठी वापरता येतात. लायबिलिटीचा जो गट आहे, या लायबिलिटीच्या गटमध्ये कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंटचा कॅपिटल सबग्रुप असेल, अर्निंग जर असतील तर त्या तुम्हाला इथे दाखवावं लागतात. सन्ड्री क्रेडिटर्स जे असतात त्यांचा ग्रुप, म्हणजे सावकारांचा ग्रुप, ज्यांच्याकडून तुम्ही उधारीमध्ये माल घेतात, आणि तुमचे रिझर्व्स आणि सरप्लस, तुमचे राखीव निधी संदर्भातली माहिती तुम्ही इथे अकाउंट्समध्ये घेऊ शकता. आता इथे दुसरा पार्ट बघा. लायबिलिटीमध्ये करंट लायबिलिटीचा ग्रुप आहे, याच्यात ड्युटीज आणि टॅक्सेस येतात, प्रोव्हिजन्स येतात, तरतुदी. सन्ड्री क्रेडिटर्सचा ग्रुप जो आहे हा मला या ठिकाणी घेता येतो. आता इथे बघा, लोन आणि ॲडव्हान्सेस आहेत. लोन आणि ॲडव्हान्सेसमध्ये तुम्ही बँक OCC, बँक ओव्हर कॅश क्रेडिट अकाउंट, बँक OD म्हटलं म्हणजे बँकेचा ओव्हरड्राफ्ट, सिक्युअर्ड लोन, म्हणजे तुमचं जे लोन आहे ते काही तुम्ही ठेवून, संपत्ती गहाण ठेवून जर घेत असाल ते सिक्युअर्ड, आणि अनसिक्युअर्ड म्हटलं म्हणजे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी संपत्ती न देताना तुम्ही इथे जे काही लोन घेत असता, जे काही लोन आपल्याला मिळते ते अनसिक्युअर्ड लोन, लोन्स लायबिलिटीमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी 2 पार्ट तुम्हाला दिसतात, ब्रँचेसचा, डिव्हिजनचा ग्रुप आणि सस्पेन्स अकाउंट. अशा प्रकारे ग्रुप आणि सबग्रुप्स आहेत. आपण पाहिलं होतं या अगोदर संपत्तीचा ग्रुप. हा जो ग्रुप आहे
या ग्रुपमध्ये करंट असेटमध्ये बँक अकाउंट येतात, कॅश इन हँड येते, डिपॉझिट येते, स्टॉक इन हँड येतो, लोन्स आणि ॲडव्हान्सेस आपण दिलेले, आणि सन्ड्री डेटर्स हा ज्याच्याकडून ज्यांना आपण उधारीमध्ये माल देतो तो. दुसरा ग्रुप आहे ते फिक्स्ड असेटचा, किरकोळ जो खर्च आहे तो खर्च, आणि इन्व्हेस्टमेंटचा ग्रुप हा टॅलीमध्ये प्रामुख्याने असणारे सबग्रुपचे पार्ट्स आहेत. आता आपण कुठल्या ग्रुप आणि सबग्रुपमध्ये कोणते लेजर्स येतात याविषयी थोडक्यामध्ये आपण बघूया. बँक अकाउंट, नेचर ऑफ ग्रुप याचा कुठला आहे? करंट असेट. आणि याच्यामध्ये लेजर्स कोणते कोणते येतात? करंट अकाउंट, सेविंग अकाउंट, शॉर्ट टर्म डिपॉझिट. बँक OCC, बँक ओव्हर कॅश क्रेडिट. याच्यामध्ये लोन्स लायबिलिटी, आपले जे लोन आपल्याला द्यायचं आहे ते. इथे मध्ये ओव्हरड्राफ्ट, हायपोथिकेशन आणि बिल डिस्काउंटेड अकाउंट. बँक ओडी, बँक ओव्हरड्राफ्टमध्ये लोन लायबिलिटीज, बँक ओव्हरड्राफ्ट, हायपोथिकेशन आणि बिल डिस्काउंट. म्हणजे हे दोन तुम्हाला सारखे जरी वाटत असले तर ओव्हरड्राफ्ट आणि ओव्हर कॅश क्रेडिट हे दोन्हीही तुम्ही याच्यामध्ये, जसं तुम्ही ओव्हरड्राफ्ट घेतला असेल तर हा ओव्हरड्राफ्ट घ्या. ब्रँच डिव्हिजनमध्ये लायबिलिटीज येतात आणि ब्रँच अकाउंट जो बिझनेसचे ज्या ब्रँचेस आहेत ते तुम्हाला इथे येतात. कॅपिटल जे आहे ते लायबिलिटीज साईडला येते. बघा या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये जे लायबिलिटीजला येतात ते लायबिलिटीजमध्येच जाते, आणि जे असेट साईडला असते ते असेटला जाईल. कॅपिटल नेहमी लायबिलिटीज असते, म्हणून प्रोप्रायटरचं कॅपिटल, पार्टनरचं कॅपिटल किंवा शेअर कॅपिटल. कॅश इन हँड कुठे येत असते? बॅलन्स शीट साईडच्या असेट बाजूला, इकडच्या बाजूला. इथे तुम्हाला हे जे अकाउंट आहे हे अकाउंट बनवण्याची गरज नाही, कारण की टॅलीने ऑलरेडी तयार केलं असते कॅश अकाउंट. पण तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही पेटी कॅश अकाउंट नावाचं अकाउंट तयार करू शकता. करंट असेट, सर्व प्रकारचे असेट घेऊ शकता. उदाहरणार्थ याचं बिल्स रिसिवेबल. करंट लायबिलिटीज, याच्यामध्ये काय काय येते? आउटस्टँडिंग लायबिलिटीज, स्टॅट्युटरी लायबिलिटीज अकाउंट, उदाहरणार्थ एम्प्लॉईजचा प्रोव्हिडंट फंड, आणि बिल्स पेएबल. जर संपत्ती रिसिवेबल आहे त्यामुळे पेएबल जे आहे ते पेएबल आपलं लायबिलिटी राहणार आहे. डिपॉझिट असेट, करंट असेट एक, उदाहरणार्थ फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कंपनीने काही ठेवलं असेल ते. डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत तर हे एक्सपेन्सेस आपल्या ट्रेडिंग अकाउंटला, कारण की डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड राहतात. याचं नेचर ग्रुप कोणत्या? एक्सपेन्सेस. उदाहरणार्थ वेजेस, कॅरीज इनवर्ड, परचेससाठी काही भाडं दिलं असेल ते, रॉयल्टी ऑन परचेस अकाउंट, इम्पोर्ट ड्युटी, ऑक्ट्रॉय, डॉक चार्जेस, मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड, उदाहरणार्थ ऑइल, ग्रीस, कोल, वॉटर, फ्यूल, हिटिंग अँड लाइटिंग, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स इत्यादी. इथे बघा डायरेक्ट इन्कमचा ग्रुप आहे. हा डायरेक्ट म्हटल्याच्या नंतर हे कुठे येणार आहे? ट्रेडिंग अकाउंटला. सर्व्हिसिंग चार्जेस, कॉन्ट्रॅक्ट चार्जेस, ग्रॉस लॉस बाय फायर अकाउंट, लॉस बाय थेफ्ट. जर समजा तुमचे आगीमुळे काही नुकसान झालं असेल किंवा चोरीमुळे काही नुकसान झालं असेल, आणि जर ओनरने काही वस्तू घेतल्या असतील मालकाने, कंपनीच्या मालकाने, तर त्या, आणि तुम्ही काही जर सॅम्पल दिलं असेल वस्तूंचं, फ्री सॅम्पल, आणि लॉस ऑन स्पॉइलेज गुड्स, जर समजा तुमच्या वस्तू खराब झाल्या असतील तर ते तुम्हाला डायरेक्ट इन्कममध्ये मिळते. ड्युटीज अँड टॅक्सेस करंट लायबिलिटीजमध्ये येतात. सर्व प्रकार लायबिलिटीज साईडला असतात. वॅट, GST,
मोड वॅट, एक्साईज, सर्व्हिस टॅक्स एक्सेट्रा. एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत सेम ॲज ग्रुप. जो डायरेक्ट एक्सपेन्सेसचा आहे तर त्या एक्सपेन्सेसच्या प्रमाणेच करायचं आहे. एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की एक्सपेन्सेस जे आहेत हे आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एक्सपेन्सेस साईडला इथे आपल्याला आलेले राहतात. चला बघू आपण ते एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत. सॅलरी अकाउंट, ऑफिस रेंट, टॅक्सेस, इन्शुरन्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज, जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, टेलिफोन एक्सपेन्सेस, कन्व्हेन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस, वेअरहाऊस, गोडाऊनच्या संबंधातले खर्च, इंटरनेटचे चार्जेस, सेल्स कमिशन, कॅरेज ऑन सेल्स अकाउंट, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट, एक्सपोर्ट ड्युटी, फॉरवर्ड चार्जेस, डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट दिलेला असला तर, ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंट, इंटरेस्ट ऑन लोन, लीगल चार्जेस, ऑडिट फी, रिपेअर्स अँड रिन्युअल्स, बॅड डेट रिटर्न राईट ऑफ जर केलं असेल तर ते, व्हेकल मेंटेनन्स, डिप्रिशिएशन, किरकोळ मिसलेनियस एक्सपेन्सेस, नेट लॉस बाय फायर अकाउंट, फायरमुळे जर काही लॉस झाला असेल तो, प्रोफेशनल चार्जेस, ट्रेनिंग एक्सपेन्सेस अँड लॉस ऑन सेल्स ऑफ फिक्स्ड असेट अकाउंट. जर समजा फिक्स्ड असेट अकाउंटवर जर काही लॉस झाला असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इन्कम इनडायरेक्टमध्ये आपल्याला इन्कम ग्रुप आहे आणि हा डायरेक्ट इन्कम सारखाच आहे. तुम्ही याला इन्कम डायरेक्ट म्हणा किंवा डायरेक्ट इन्कम याद्वारे घ्या. आता दुसरा नंतरचा जो इन्कम इनडायरेक्ट आहे तो इन्कमचाच आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट अकाउंट, रेंट मिळालं, मिसलेनियस रिसिप्ट, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ फिक्स्ड असेट. जे तुम्ही फिक्स्ड असेटला काही सेल केलं मग जर प्रॉफिट झाला तर तो तुमच्या या ग्रुपमध्ये. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तसंच एक्सपेन्सेस इनडायरेक्ट सारख्या ग्रुपसारखंच. इनडायरेक्ट इन्कम इन्कम इनडायरेक्ट सारखं. इन्व्हेस्टमेंट असेट आहेत आपले, उदाहरणार्थ शेअर अकाउंट, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, लॉंग टर्म डिपॉझिट. आता लोन आणि ॲडव्हान्सेस असेट साईडचे. असेट म्हणजे संपत्ती. इथे करंट असेट येईल आणि या ठिकाणी तुम्हाला लोन्स आणि ॲडव्हान्सेस तुम्ही एम्प्लॉईजला काही दिले असतील तर तुम्हाला संपत्ती बाजूला दाखवावं लागेल. लोन लायबिलिटीज. कुठून लोन घेतलं असेल, लायबिलिटीज आहे ती. त्यामध्ये बँकेकडून लोन घेतलं किंवा दुसऱ्या कुठल्याही एखाद्या ठिकाणाहून लोन घेतलं तर ते तुम्हाला लायबिलिटी साईडला घेता येईल. मिसलेनियस एक्सपेन्सेस किरकोळ असेट साईडला. काही तुम्ही राईट ऑफ केलं असेल फॉर रजिस्टर्ड कंपनीज अंडर कंपनी ॲक्ट, आपल्याला याची गरज नाही आहे. प्रोव्हिजन्स करंट लायबिलिटीज आहेत. प्रोव्हिजन फॉर GST, प्रोव्हिजन फॉर एक्साईज, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन अँड प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड अकाउंट. या सर्व प्रकारच्या एंट्रीज ज्या आहेत ह्या तुम्हाला करंट लायबिलिटीजमध्ये येतात. परचेस अकाउंट एक्सपेन्सेस ग्रुपमध्ये घ्यायचा आहे. याच्यामध्ये काय काय येते, परचेस अकाउंट येते, परचेस एक्झम्प्टेड अकाउंट येते, परचेस 10%, परचेस 5%, इम्पोर्ट, परचेस रिटर्न याचा. रिझर्व आणि सरप्लस कॅपिटल अकाउंटमध्ये येते. रिझर्व फॉर डिप्रिसिएशन अकाउंट, कॅपिटल रिझर्व्स, जनरल रिझर्व्स अकाउंट. रिटेनिंग अर्निंग जे आहेत हे कॅपिटल अकाउंटशी रिलेटेड असतात आणि याला रिटेन अर्निंग्स हे लेजर तुम्ही या अंडरमध्ये बनवू शकता. सेल्स अकाउंटसाठी इन्कम ग्रुप आहे. सेल्स अकाउंट, सेल्स एक्झम्प्टेड, सेल्स 5%, सेल 10% हे वॅटच्या संदर्भामध्ये होतं. एक्सपोर्ट सेल्स अकाउंट आणि सेल्स रिटर्न अकाउंट.
सिक्युरिटी लोन्समध्ये लोन्स लायबिलिटी येईल, टर्म लोन येईल या ठिकाणी, डिबेंचर्स येतील. स्टॉक इन हँडमध्ये याच्यासाठी कोणतं तुम्हाला ग्रुप घ्यायचा आहे, करंट असेट, आणि याच्यामध्ये कुठले कुठले लेजर्स येतात, रॉ मटेरियल अकाउंट, वर्क इन प्रोसेस आणि फिनिश गुड. सन्ड्री क्रेडिटर्स जे आहेत, ज्यांच्याकडनं आपण उधारीत माल घेतो, ही आपली लायबिलिटी असते. सर्व प्रकारचे सावकार क्रेडिटर्स जे आहेत, ज्यांच्याकडनं उधारीत तुम्ही माल घेतलेला आहे, ते सर्व या ग्रुपच्या अंडरमध्ये येतील, सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री डेटर्समध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ज्यांना तुम्ही उधारीत माल विकला ते सर्व तुम्हाला या सन्ड्री डेटर्समध्ये झालं. सस्पेन्स अकाउंट जे आहे लायबिलिटीज आहे, सस्पेन्स अकाउंट. अनसिक्युअर्ड लोन लायबिलिटीज आहे, तुमच्या पार्टनरकडनं लोन घेतलं किंवा डायरेक्टरकडनं लोन घेतलं ते तुम्हाला या ठिकाणी घेता येईल.